ताप कमी होण्यासाठी आपण काय करतो? फक्त बॅक्टेरिया मारण्यासाठी औषधं घेतो. पण याने ताप पूर्ण बरा होतो का? एक साधं उदाहरण घेऊया. साखरेला मुंग्या लागल्या तर आपण मुंग्या मारत बसणार का? साखर उचलली नाही तर मुंग्या परत परत येणारच. तसंच शरीरातली घाण, न पचलेलं अन्न साफ केलं नाही तर इन्फेक्शन परत परत होणारच. यासाठीच तापात सिम्पटम्स कमी करणारे आणि मूळ कारण कमी करणारे असे दोन्ही प्रकारचे उपाय करणं गरजेचं आहे. काही सोपे घरगुती उपाय सांगते. कडकडीत गरम गरम पाणी प्या, पाठीचा मणका शेका आणि जाड पांघरून घेऊन झोपा. अर्धा ते 1 तासामध्ये छान घाम यायला लागतो आणि टेम्परेचर कमी व्हायला मदत होते. तसंच पाठीचा मणका शेकल्यामुळे अंगदुखीही कमी होते. भाताची पेज आणि कुळथाचं माडगं म्हणजे तर तापावरचं औषधच. तसंच दिवसभर उकळलेलं गरम पाणी प्या, त्यामुळे पचन सुधारायला मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण विश्रांती. रेस्ट घेतल्यामुळे न पचलेलं अन्न पचायला मदत होते आणि शरीराला इन्फेक्शन विरुद्ध लढण्यासाठी छान एनर्जी मिळते. याबरोबरच वैद्यांच्या सल्ल्याने महासुदर्शन काढा, संजीवनी वटी, त्रिभुवन कीर्ती अशी औषधं घ्या. आहार हलकाच ठेवा. डाळिंब, भाताची पेज, मुगाचं कढण, मुगाची खिचडी उत्तम. भूक लागल्यावरच पूर्ण जेवण करा. या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यायाम किंवा एक्झर्शन होणारी कामं टाळा. अशी योग्य काळजी घेतली तर 2-3 दिवसातच ज्वर पूर्णपणे बरा होतो.